नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर आता ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। आपण सध्या गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी दुतोंड्या मारुती आहे, ज्याला पुराचे इंडिकेटर समजलं जातं। त्याच्या गुडघ्यापर्यंत आता पाणी आलेलं आहे। हेच पाणी सकाळच्या सुमारास दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत होतं। त्यानंतर आता हा पूर ओसरण्यास हळूहळू सुरुवात झालेली आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततधार पावसामुळे गंगापूर धरणातून 6160 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। हाच विसर्ग आता 1760 क्युसेसनं कमी करण्यात आला आहे। सध्याच्या घडीला या ठिकाणी 4400 क्युसेसनं हा पाण्याचा विसर्ग सुरू असून आता गोदावरीची पाणी पातळी जी आहे ती देखील कमी होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। रामकुंड परिसरातील ही दृश्य आहे। पूर ओसरण्यास जरी सुरुवात झालेली असली तरी देखील या ठिकाणी आपल्याला रामकुंड परिसर जे आहे ते अद्यापही पाण्यातच असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।